हाय, आज आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर्स या टॉपिकमधला 10th नंबरचा प्रॉब्लेम बघतो बघा. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम पेज नंबर 150वरती तुम्हाला दिला बघा तो. ठीक आहे. ह्यामध्ये तुम्हाला बघा कबीर आणि रेश्मा हे दोन पार्टनर्स दिले आहेत. त्यांचा रेशो जो दिला आहे तो 4:1 आहे बघा. ठीक आहे. जो ओल्ड रेशो आहे तो 4:1 तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा तुम्हाला बॅलन्स शीट दिले आणि कोणते ॲडजस्टमेंट दिले ते बघूया आपण. हां, जर तुम्ही व्यवस्थित बघता तुम्हाला त्यांनी बघा सुवर्णा हा न्यू पार्टनर्स दिला आहे. हां, सुवर्णा काय झाला आहे नवीन पार्टनर्स ॲडमिट झाला. सुवर्णा 20% शेअर दिला. पण थोडंसं वेगळं इथे त्याला 20% शेअर दिला आहे. पर्सेंटेजमध्ये तुम्हाला त्याचा रेशो दिला आहे. ठीक आहे. कसं कॅल्क्युलेट करायचं ते बघूया आपण पुढे. आणि त्यांनी दिले तुम्हाला 45,000 दिलं आहे. हे त्याचं कॅपिटल बॅलन्स आहे. ठीक आहे. त्यांनी 45,000 ब्रिंग केलेत, आणले आहेत. त्याचं सेकंड ॲडजस्टमेंट तुम्हाला त्यांनी गुडविल दिले बघा. व्हॅल्यूड दिलं आहे म्हणजे त्यांनी गुडविल ऑफ द फर्म म्हटले. त्यांनी सुवर्णाने काही दिलं नाही आहे. गुडविल ऑफ द फर्म म्हटले. त्यांनी 75,000 त्याची व्हॅल्यू झाले जशी आणि वरती तुम्हाला गुडविल दिले बघा इथे. ठीक आहे. असं दिलं असेल तर काय करायचं तेही आपण बघूया. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही पुढे बघितलं तर तुम्हाला थर्ड RED दिले, नो लॉंगर रिक्वायर्ड वगैरे. ठीक आहे. जसं सगळे आपण ॲडजस्टमेंट बघितल्या जर तर इथे वेगळी ॲडजस्टमेंट म्हणजेच काय की जी लास्ट वन आहे बघा, म्हणजे कॅपिटल अकाउंट ऑफ पार्टनर्स टू बी ॲडजस्ट न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो बाय ओपनिंग करंट अकाउंट. बघा मागच्या आपण काही प्रॉब्लेममध्ये त्यामध्ये सेम ॲडजस्टमेंट होती. कॅपिटल अकाउंट ॲडजस्टेड न्यू रेशो, पण बॅलन्स ट्रान्सफर टू त्यांनी काय दिलं होतं, एकदा त्यांनी कॅश म्हटलं होतं आणि एकदा लोन म्हटलं होतं. आणि ह्या वेळी त्यांनी बघा करंट अकाउंट म्हटलं आहे. कसं काय करायचं ते बघूया आपण. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे जी आपली फर्स्ट स्टेप आहे ती म्हणजे काय की जे काय आयटम दिलेत ते कुणावरती ॲडजस्टमेंट तेव्हा दिले ते आपण पाहतो. ठीक आहे. जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर बघा फर्स्ट ॲडजस्टमेंट काय आपण डायरेक्ट करतो. सेकंडवाली पण थर्ड वन तुम्हाला दिली त्यांनी काय RED दिले, त्यामुळे आपण डेटसला. आणि जी फोर्थ आहे ती रेंट रिसिवेबल दिली. ठीक आहे. जर व्यवस्थित वरती बदलं तुम्हाला बघा डेटस दिले, डेटसला एक ॲडजस्टमेंट आहे. आणि रेंट वगैरे रिसिवेबल तुम्हाला काहीच दिलं नाही तर रेंटचं ते आपण डायरेक्ट करूया. ठीक आहे. म्हणजे एकच आयटम आहे सनी डेटस, त्याला आपण इनरला फक्त लिहिणार आहे, बाकीच्या आयटमला लिहायची गरज नाही. आणि गुडविल एक दिले, सॉरी गुडविलवरती एक ॲडजस्टमेंट आहे. असे दोनच आयटम आहेत. ठीक आहे. बघूया आपण. चला आता मला सांगा फर्स्टली आपण पोस्टिंग करूया. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आपण कशी पोस्टिंग करतो. मला सांगा फर्स्ट जे तुम्हाला हे कॅपिटल दिले हे कुठे लिहितो आपण, कॅपिटल कुठे लिहितो पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून. ठीक आहे. चला व्यवस्थित आपण लिहून घेऊ. तुम्ही बघू शकता बघा इथे, हां बुकमध्ये बघू शकता इथे की तुम्हाला बघा पहिला जो आपण कॅपिटल बॅलन्स आहे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून लिहून घेतलं 1,05,000 आणि 75,000 म्हणून. ठीक आहे. इथपर्यंत झालं. पुढे काय दिलं ते बघूया आपण. जर व्यवस्थित बघितलं पुढे तर बघा तुम्हाला इथे त्यांनी जनरल रिझर्व दिले बरोबर. जनरल रिझर्व आहे, PNL आहे. बघा हे जे दोन्ही आयटम आहेत हे पार्टनरचे ओल्ड पार्टनर्सचे आहेत. हे रिझर्व किंवा PNL हे ओल्ड पार्टनरचे आपण क्रेडिटला डिस्ट्रीब्यूट करतो त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये. जर तुमचा त्यांचा ओल्ड रेशो बदलात, त्यांचा ओल्ड रेशो बघा 4:1 आहे. त्यामध्ये तुम्हाला हे 30,000 जनरल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस 6,000 हे दोन्ही आयटम आपल्याला काय करायचे आहेत, डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. ठीक आहे. चला व्यवस्थित आपण इथे तुम्ही बघू शकता बघा, हां प्रॉब्लेममध्ये बघू शकता इथे बाय जनरल रिझर्व आपण 30,000 4:1 मध्ये डिस्ट्रीब्यूट केला. तुम्हाला माहिती नाही कसं डिस्ट्रीब्युशन करतो. 30,000 × 4/5 करा, जे येईल ते कबीरला लिहा. 30,000 × 1/5 करा, येईल ते रेशमाला लिहा. तसं 24,000 आणि 6,000 आलं. ठीक आहे. सेम आपण प्रॉफिट अँड लॉसचे जे काही 6,000 आहेत ते डिस्ट्रीब्यूट केले. 4,800 आणि 1,200 आलं. समजलं. हे पार्टनरच्या क्रेडिटलाच का लिहितो ते लक्षात घ्या. जे काही रिझर्व असतात किंवा प्रॉफिट असतात जे मागचे तुमचे हे कोणाचे असतात, ओल्ड पार्टनरचे आहेत. म्हणजे कबीर आणि रेशमाचे आहेत. ह्यामध्ये सुवर्णाचं कोणताही रेशो नाही आहे. त्यामुळे हे कसं होतं, ज्यावेळी न्यू पार्टनर्स ॲडमिट होतो फर्ममध्ये त्यावेळी हे त्यांना डिस्ट्रीब्यूट केले जातात हे प्रॉफिट किंवा रिझर्व वगैरे. ठीक आहे. चला आता पुढे बघूया आपण. तुम्ही बघू शकता बघा लायबिलिटी आपण पहिले 4 आयटमची पोस्टिंग केली आहे. पुढे बघा क्रेडिटर्स फॉर गुड्स आणि क्रेडिटर्स फॉर एक्सपेन्सेस. बघा इथे काही वेगळं असं काही नाही आहे. क्रेडिटर्सच आहे, फक्त गुड्स आणि एक्सपेन्सेस आणि वेगळं तुम्हाला दाखवलं आहे. बघा कुठे लिहितो क्रेडिटर्स आपण, तुम्हाला माहितीच आहे लायबिलिटी साईडला लिहितो आपण. ठीक आहे. इथे तुम्ही बघू शकता डिस्प्लेवरती बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण इथे बघा क्रेडिटर्स फॉर गुड्स लिहिलेत 48,000 आणि क्रेडिटर्स फॉर एक्सपेन्सेस लिहिलेत 12,000. ठीक आहे. डायरेक्ट पोस्टिंग आपण इथे करून घेतली लायबिलिटी साईडला. त्यानंतर बघा तुम्ही पुढे बघू शकता बघा लायबिलिटी साईडचं आपली कंप्लीट झाली आहे, सगळी पोस्टिंग झाली आहे. आता ॲसेटला तुम्हाला माहिती आहे गुडविल आहे, डेटस आहे, बिल्डिंग आहे. हे तिन्ही जे आयटम आहेत हे आपण ॲसेटला लिहिणार आहे. फक्त गुडविल आणि डेटसवरती ॲडजस्टमेंट असल्यामुळे आपण हे इनरला लिहिणार आहे 2 आयटम. ठीक आहे. बिल्डिंगवरती ॲडजस्टमेंट नाही आहे, ती डायरेक्ट आउटर लिहू आपण. आणि बँक बॅलन्ससाठी आपण बघा बँक अकाउंट प्रिपेअर केलं आहे. ठीक आहे. बँक अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्राउट डाऊन तुम्हाला डिस्प्लेवरती दिसतं बघा बँक अकाउंट, त्या डेबिटला आपण लिहिलं बघा टू बॅलन्स ब्राउट डाऊन 83,000. ठीक आहे. बघा याची पोस्टिंग करूया गुडविल, डेटस आणि बिल्डिंगची. तुम्ही बघू शकता बघा एकदम बॅलन्स शीटला तुम्हाला लास्टला दिलं बघा इथे आपण लिहिलं गुडविल. ठीक आहे. डेटस लिहिला तर त्यांनी बघा इथे डायरेक्ट आउटरला लिहिलं, म्हणजे त्यांनी ॲडजस्टमेंट डायरेक्ट करून घेते. तुम्ही इनरला पहिले लिहून घ्या गुडविलची जी काही अमाऊंट आहे आणि डेटसची अमाऊंट आहे इनरला लिहून घ्या. आपण ॲडजस्टमेंट केल्यानंतर जे आउटरचे अमाऊंट बघूया. ठीक आहे. लॅन बिल्डिंग आउटरला लिहिलं तरी चालेल.
हां, इथपर्यंत तुम्ही सगळं करून घेतलात. ठीक आहे, पोस्टिंग झाली आपली सगळी इथे. त्यानंतर बघा समजा इथपर्यंत पोस्टिंग कशी केली, सगळ्या आयटमचे आपण पोस्ट करून घेतलेत. आता ॲडजस्टमेंट बघूया. तर तुम्ही व्यवस्थित बघता जी फर्स्ट ॲडजस्टमेंट आहे तुमची ती म्हणजे सुवर्णा टू ब्रिंग 20% ऑफ शेअर इन अ फ्युचर प्रॉफिट 45,000. म्हणजे आपण हे जे 20% शेअर हे न्यू रेशोच्या वेळी बघूया. पहिलं आपण हे जे 45,000 तुम्हाला दिलेत कॅपिटल हे लिहूया. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जो न्यू पार्टनर्स येतो ते तुम्हाला जो न्यू पार्टनर्स येतो त्याकडून आपण कॅपिटल घेतो ॲज अ कॅशनी घेतो किंवा आपण एखादं गुड्सनी घेऊ शकतो किंवा ॲज काइंडनी घेऊ शकतो. ठीक आहे, ते कॅशनी घेतलं आहे 45,000. हे कुठे लिहितो आपण, मला सांगा एंट्री काय होते याची, तर कॅश अकाउंट डेबिट टू सुवर्णा कॅपिटल. हां, किंवा आता बँक आहे म्हणजे बँक अकाउंट डेबिट टू सुवर्णा कॅपिटल. त्यामुळे बघा पहिलं पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला आपण लिहिलं बघा बाय बँक 45,000. आणि याचा जो सेकंड इफेक्ट आहे तुम्ही बघू शकता बघा कॅशवरती तुम्हाला डिस्प्ले बँक अकाउंट दिसते डिस्प्लेवरती. त्यामध्ये तुम्ही बघा डेबिटला इथे लिहिलात बघा टू सुवर्णा कॅपिटल. ठीक आहे, 45,000 असा याचा सेकंड इफेक्ट झाला. समज नेहमी लक्षात ठेवा प्रत्येक प्रॉब्लेममध्ये आपण आतापर्यंत बघत आलो आहे ही ॲडजस्टमेंट असतेच. पार्टनर्स कॅपिटल प्रोव्हाइड करतो ते. ठीक आहे, कुठे लिहायचं पार्टनर्स कॅपिटल क्रेडिटला बाय बँक किंवा बाय कॅश आणि कॅश किंवा बँकच्या डेबिटला. ठीक आहे, इथपर्यंत झालं सगळ्यांचं. सो आता पुढची ॲडजस्टमेंट बघू आपण. बघा जी सेकंड नंबरची तुम्हाला ॲडजस्टमेंट दिली गुडविल ऑफ द फर्म व्हॅल्यूड 75,000 दिले का. आता मला सांगा इथे कोणती केस वगैरे इथे बघण्याची गरज नाही कारण गुडविल त्यांनी काय तुम्ही ब्रिंग केलं नाही आहे. ठीक आहे, मग अशावेळी काय करायचं जी काय गुडविल आहे ते आपण काय करतो एक्स्ट्रा गुडविल जे आहे ते ओल्ड पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट करतो. म्हणजे कसं ते तुम्ही बघू शकता बघा. म्हणजे गुडविलची अमाऊंट किती आहे मला सांगा इथे 66,000 आहे बरोबर. आणि झाले किती त्याची अमाऊंट आता इथे गुडविल रिव्हॅल्यूड झाले किती तर 75,000. म्हणजे जी एक्स्ट्रा अमाऊंट किती आहे 75,000 मायनस 66,000 करा. म्हणजे एक्स्ट्रा कितीने इन्क्रीज झाले तर तुम्ही व्यवस्थित बदलत तर बघा टोटल 9,000नी तुमचं काय झालं आहे गुडविल इन्क्रीज झाले. बघा ना 66,000 होते 75,000 75,000 झालेत. मग अशा वेळी काय करायचं जे तुमची पहिलं म्हणजे इथे गुडविल बघा त्यांनी डायरेक्ट आउटर लिहिले आहे मग तुम्ही इनर लिहिलं असेल 66,000 असं इनर लिहिलं असेल गुडविल. ठीक आहे, त्यामध्ये तुम्ही किती तर 9,000 ॲड करा म्हणजे तुमचे बाहेर किती येतील 75,000 बाहेर येतील. असं तुम्ही व्यवस्थित गुडविल इथे ॲसेटला लिहून घ्या. त्यानंतर बघा याचा सेकंड इफेक्ट बघा दोन तुम्हाला इथे ऑप्शन त्याचा सेकंड इफेक्ट ॲज अ ॲसेट म्हणून जर तुम्ही बघलात तर तुम्ही पहिला इफेक्ट तुम्हाला माहिती आहे की तुमच्या रिव्हॅल्युएशन किंवा तुमच्या प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या आपण क्रेडिटला लिहिलं असता. असंही तुम्ही करू शकता किंवा एकतर काय करायचं पार्टनर्सना म्हणजे काय ओल्ड पार्टनर्स त्यांना डिस्ट्रीब्यूट करून टाकायचं. बघा इथे त्यांनी बुकमध्ये तेच केलं बघा इथे बाय गुडविल लिहिले. ठीक आहे, म्हणजे 9,000 आहेत ते 4:1 मध्ये इथे डिस्ट्रीब्यूट केलेत ओल्ड पार्टनर्सना. बघा पुन्हा एकदा मी सांगतो काय करायचं गुडविलमध्ये ॲसेट साईडला तुम्ही बघू शकता गुडविलमध्ये ॲड करायचं. ठीक आहे, ॲसेट साईडला काय करायचं गुडविलमध्ये ॲड करायचं. त्यानंतर जो सेकंड इफेक्ट आहे एक तर तो पार्टनर्सच्या क्रेडिट साईडला डिस्ट्रीब्यूट करायचा त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये किंवा रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहायचं. दोन्ही तुमचं बरोबर आहे. हे त्यांनी पार्टनरच्या क्रेडिटला लिहिले बाय गुडविल. हे असं कधी करायचं ज्यावेळी बघा तुम्ही बघू शकता ॲडजस्टमेंट गुडविल रिव्हॅल्यूड गुडविल ऑफ द फर्म म्हणजे फर्मचं गुडविल टोटल फर्मचं गुडविल त्यांनी व्हॅल्युएशन त्याचं केलं आहे 75,000 आहे म्हणून. ठीक आहे, समजलं कोणती केस नाही ते गुडविलची. बघा पुढे तुम्ही बघू शकता बघा इथे जी थर्ड नंबरची ॲडजस्टमेंट आहे RED तुम्हाला दिल्या बघा RED इज नो लॉंगर रिक्वायर्ड. याचा अर्थ काय होतो की REDची की अमाऊंट तुम्हाला दिली आहे प्रॉब्लेममध्ये तुम्ही बघू शकता बघा REDची अमाऊंट 3,000 दिले ही नो लॉंगर रिक्वायर म्हणजे हे तुम्हाला ठेवण्याची गरज नाही आहे. RED रिझर्ववर काही ठेवू नका. कारण की त्याचा अर्थ होतो की सगळे तुमचे जे काय डेप्स असतील हे रिकवर झालेले आहेत. मग अशावेळी मला सांगा तुम्हाला RED इथे ठेवायची नाही आहे बरोबर. म्हणजे RED तुमची झाली काय 0 झाली नील झाली बरोबर. मग 30,000 मायनस नील म्हणजे 0 केलात 30,000 बाहेर आलं पाहिजे. ठीक आहे, तेच बघा आपण तुम्ही बघू शकता ॲसेट साईडला बघा तुम्ही इथे डायरेक्ट त्यांनी डेटर्स 30,000 बाहेर लिहिलेत. ॲक्च्युली तुम्ही ते इनरला लिहा 30,000 असं इनरला लिहा त्यामध्ये लेस RED असं लिहा नील किंवा 0 लिहा तिथे. ठीक आहे, बाहेर 30,000 येतील. समजलं इथं मी काय म्हणतोय. जो सेकंड इफेक्ट तुम्हाला माहिती आहे बघा कसं आता सेकंड इफेक्ट म्हणून बघा तुम्ही मला सांगा थोडा विचार करा इथे डेटर्स किती आहेत बघा आउटरला बघायच्या. इथे बघा तुम्ही डेटा आउटरला किती 27,000 आहेत 27 डेटर्स आहेत. आणि आत्ता जर तुम्ही नवीन बॅलन्स बदला डेटर्सचा तर किती येतो मला सांगा आउटरला तर 30,000 येतो आहे. ह्याचा अर्थ तुमचे 3,000 इन्क्रीज झाले डेटर्स बरोबर. म्हणजे ॲसेट तुमची वाढली आहे मग ॲसेट वाढले म्हणजे तुमचा प्रॉफिट आहे की नाही. मग अशा वेळी बघा जो सेकंड इफेक्ट आहे 3,000चा तो इथे बघा RED कुठे दिला आपण तर PNL ॲडजस्टमेंटच्या किंवा त्याला आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणतो ह्याच्या क्रेडिट साईड लिहिलं आपण बाय RED 3,000 म्हणून. समजतं सगळ्यांनी इथपर्यंत आपण काय केलं. ठीक आहे, समजलं ना इथपर्यंत. लक्षात ठेवा जर तुम्हाला असं दिलं असेल RED नो लॉंगर नेसेसरी नॉट रिक्वायर्ड वगैरे जी का ऑलरेडी तुम्हाला जी RED दिली ती नील समजायची ते 0 घ्यायचं जी
इनरची अमाऊंट आउटरला लिहायची, म्हणजे RDDचा बॅलन्स आहे तो PNL ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला, कारण की बघा RDD तुमची सेव्ह झाली आहे, इथे प्रॉफिट झालं कंपनीचा, म्हणून आपण हे क्रेडिटला बाय RDD म्हणून लिहिलं. समजलं इथपर्यंत? ठीक आहे. चला पुढची ॲडजस्टमेंट बघू आपण. रेंट बघा त्यांनी दिले तुम्हाला, रेंट रिसिवेबल दिले 4500 टू बी ॲडजस्ट इन द बुक्स. बघा रेंट रिसिवेबल आहे. रेंट रिसिवेबलचा मिनिंग काय होतो की रेंट तुम्हाला अजून मिळणार आहे. ठीक आहे. जसं प्रीपेड असतं ना तसं हे जसं आउटस्टँडिंग असतं ना, आपण एकदा एक्सपेन्सेस पेड करत नाही, आउटस्टँडिंग अजून देणं आहे, तसं काही असे इन्कम असतात ते तुम्हाला रिसिवेबल असतात, म्हणजे मिळणार असतात. ठीक आहे. त्याला आपण रेंट रिसिवेबल म्हणतो. ठीक आहे. मग रेंट रिसिवेबल तुम्हाला बघा 4-500 त्यांनी दिले टू बी ॲडजस्ट इन द बुक्स त्यांनी म्हटले. ठीक आहे. त्यांनी कुठेही तुम्हाला बघा इथे बॅलन्स शीटमध्ये रेंट रिसिवेबल दिले का? नाही दिले. मग तुम्ही मला सांगा, रेंट रिसिवेबल आपला इन्कम असेल का एक्सपेन्स असेल किंवा प्रॉफिट असेल की लॉस असेल? साहजिक आहे, पैसे तुम्हाला मिळणार आहेत म्हणजे तुमचा लॉस तर नसणार आहे किंवा एक्सपेन्सेस तर नसणार आहे, म्हणजे इन्कम असणार आहे. म्हणजे इन्कम कुठे लिहितो आपण? प्रॉफिट अँड ॲडजस्टमेंटच्या कुठे लिहितो आपण? तर नक्कीच क्रेडिटला लिहिणार. त्यामुळे बघा इथं क्रेडिटला आपण लिहिलं बाय रेंट रिसिवेबल. ठीक आहे. आता रेंट रिसिवेबल आहे, रेंट मिळणार आहे, मग तुमची ॲसेट आहे का लायबिलिटी आहे? नक्कीच तुम्हाला मिळणार आहे म्हणजे तर देणं नाही आहे, लायबिलिटीज नाही आहे. मग काय असणार आहे? ॲसेट. मग त्या सेकंड इफेक्ट बघा इथे आपण ॲसेटला लिहा 4500 रेंट रिसिवेबल म्हणून. समजा सगळ्यांना इथपर्यंत आपण असं का केलं? ठीक आहे. व्यवस्थित असे तुम्ही त्याची पोस्टिंग करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा जी लास्ट ॲडजस्टमेंट तुम्ही बघू शकता बघा, 5th नंबरची ॲडजस्टमेंट तुम्हाला दिसते, कॅपिटल अकाउंट ऑफ पार्टनर्स टू बी ॲडजस्ट इन न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो बाय ओपनिंग करंट अकाउंट. मग काय करायचं? तुम्हाला डिस्प्लेवरती बघा व्यवस्थित तुम्हाला दिसते आपण ॲडजस्टमेंट केलं ते म्हणजे न्यू रेशो तुम्ही फर्स्टली आपण कॅल्क्युलेट केलं आहे. तुम्ही बघू शकता न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1 असं आपण फॉर्म्युला लिहिले आहे. ठीक आहे. ओल्ड रेशो ऑलरेडी तुम्हाला गिवन आहे 4:1 दिले आहे बघा. ठीक आहे. त्यानंतर बघा आता बॅलन्स ऑफ 1 आपण प्रिपेअर करूया. बॅलन्स ऑफ 1 कसं प्रिपेअर करतो तुम्हाला माहितीच आहे. कसं करतो? तर 1 मायनस न्यू पार्टनर शेअर्स. आता 1 मायनस 1/5. आता हे 1/5 कसं आलं बघा, तिथे पुढे तुम्हाला मी बघा ब्रॅकेटमध्ये दाखवले कसं आलं. तर 20% दिले ना, नाही 20%चा मिनिंग काय होतो? 20/100 होतो. ठीक आहे. मग 20/100ला आपण काय केलं बघा, 0 कॅन्सल केले, 2/10 झालं. पुन्हा त्याला आपण बघा कमी केलं 1/5. बरोबर ना? बेके बे 10 म्हणजे 1/5. समजलं कसं आलं तुम्हाला? 1/5 कसं आलं? ठीक आहे. म्हणजे इथे 1 मायनस 1/5 केलात, मग तुमचा बॅलन्स ऑफ 1 4/5 मिळाला बघा, 4/5. ठीक आहे. बॅलन्स ऑफ 1 आपण कॅल्क्युलेट केला. आता पुढे बघा न्यू रेशो कॅल्क्युलेट करतो. न्यू रेशोचा फॉर्म्युला ऑलरेडी आपण लिहिला आहे बघा, ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1. पहिले कबीरचं बघूया आपण. कबीरचा ओल्ड रेशो किती आहे बघा? ओल्ड रेशो 4:1 आहे, म्हणजे कबीरचा 4 आहे, म्हणजे 4/5. 4/5 इंटू बॅलन्स ऑफ 1 4/5च आहे. 4/5 म्हणजे आले किती? 4 × 4 16 आणि 5 × 5 25. म्हणजे 16/25 हा कबीरचा मिळाला. सेम आपण रेशमाचा काढला बघा, 1/5 आहे. बरोबर ना? म्हणजे 4:1 आहे ना ओल्ड रेशो, म्हणजे 1 कुणाचा आहे? जो आहे तो तर रेशमाचा आहे, म्हणजे 1/5 इंटू बॅलन्स ऑफ 1 किती आहे? 4/5. मग 4 × 1 4, 5 × 5 25. आणि जी सुवर्ण आहे बघा, सुवर्णाचा 1/5 ऑलरेडी आपण तिथे त्याचा न्यू पार्टनर शेअर काढला. फक्त जो त्याचा बेस आहे तो ह्याचा 25 दोघांचा आहे. म्हणजे 25 बेस करण्यासाठी किती मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला? तर 5ने करावं लागेल. मग 5/5 केलं बघा, म्हणजे 5/25 आलं आपलं. ठीक आहे. म्हणजे आपला न्यू रेशो 16 × 4 × 5 हा आपला न्यू रेशो मिळाला. ठीक आहे. तुम्ही बघू शकता बघा, आपण न्यू रेशो कॅल्क्युलेट केलं आहे बघा. ही तुम्हाला माहिती आहे, ही जी लास्ट ॲडजस्टमेंट असते ना, न्यू रेशोमध्ये ॲडजस्ट करा तेव्हा आपल्याला टोटल कॅपिटल हे फाइंड आउट करावं लागतं. मग टोटल कॅपिटल कसं फाइंड आउट करायचं? जो कोण न्यू पार्टनर्स आलेला असतो, आता बघा न्यू पार्टनर्स आले त्यांनी 45,000 तुम्हाला जी सुवर्णा त्यांनी 45,000 तुम्हाला कॅपिटल प्रोव्हाइड केले. ह्याचा रेशो किती आहे? 1/5 आहे. तुम्ही बघू शकता 2 टाईपमध्ये तुम्हाला मी तिथे टोटल कॅपिटल फाइंड आउट करून दाखवले बघा. 45,000 इंटू 5/1. हे असं का करतो आपण लक्षात घ्या. 1/5 त्याचा रेशो म्हणजे 5मधला 1 भाग हा सुवर्णच आहे. टोटल 5 भाग हे सगळ्यांचे असणार आहेत, म्हणून इंटू 5 करतो आपण 1. म्हणजे टोटल कॅपिटल आपला बघा 2,25,000 टोटल कॅपिटल मिळालं. ठीक आहे. हे एक झालं. दुसऱ्या मेथडने आपण सॉल्व्ह केलं बघा. काय केलं आपण? तर 45,000 20% आहे, तर 100%ला किती असेल? मग ते बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण 2,25,000 मिळालं. समजलं कसं टोटल कॅपिटल काढले? त्यानंतर बघा आपण टोटल कॅपिटल हे न्यू रेशोमध्ये काय केलं? डिस्ट्रीब्यूट केलं. तुम्हाला माहिती आहे कसं रेशोमध्ये वाटतो बघा. कबीरचा रेशो आहे 16 आहे, म्हणून बघा 2,25,000 इंटू 16/25 केलं 1,44,000 आलं. ठीक आहे. त्यानंतर रेशमाचं काढलं ते आलं 36,000, सुवर्णाचं काढलं ते आलं 45,000. तुम्ही व्यवस्थित डिस्प्लेवरती बघू शकता कसं केलं. ठीक आहे. व्यवस्थित असं ॲडजस्टमेंट करायच्या एक्झामलाही व्यवस्थित ॲडजस्टमेंट करून घ्या. ठीक आहे. आता ह्याची पोस्टिंग कशी होणार? कसं लिहितं तुम्हाला माहितीच आहे, आपण मागच्याही प्रॉब्लेममध्ये बदले जे काय हे जे कॅपिटल तुम्हाला दिसते बघा, आपण जे डिस्ट्रीब्यूट केलं आहे कॅपिटल हे आपण कुठे लिहितो? पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला. तुम्ही बघू शकता बघा, पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला आपण टू बॅलन्स CD म्हणून लिहून घेतलं बघा. 1,44,000 देन 36,000 देन 45,000. ठीक आहे.
कबीर, रेश्मा आणि सुवर्णाच्या कॉलममध्ये ते कॅपिटलचे बॅलन्स लिहून घेतले. आणि तो जो सेकंड इफेक्ट आहे हा डायरेक्ट आपण लायबी साईडला लिहितो. ठीक आहे, बघा तुम्ही बघू शकता इथे बघा हे जे काय तिन्ही बॅलन्स आहेत ते आपण लायबी साईडला लिहून घेतले. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? हां, दोन इफेक्ट करायचे. कुठे कुठे लिहायचे? पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला टू बॅलन्स कॅरीड डाऊन आणि लायबी साईडला ॲज अ कॅपिटल म्हणून. ठीक आहे, इथपर्यंत झालं सगळ्यांचं. आता बघा हे झाल्यानंतर टॅली करूया आपण, कारण की बाकी कोणतीही ॲडजस्टमेंट नाही आहे. ते जे काय बॅलन्स येणार ते आपल्या करंट अकाउंट ट्रान्सफर करायचे. बघा आपण जे फर्स्ट अकाउंट जर तुम्ही बदलत प्रॉफिट ऑफ ॲडजस्टमेंट अकाउंट, तर बघा क्रेडिट साईडला फक्त 2 आयटम आहेत, त्याची आपण टोटल केली 7,500 आली. ठीक आहे, आपण डेबिटला आपण 7,500, डेबिटला मायनस करायला काहीच नाही, त्यामुळे तुमचा जो काय प्रॉफिट आहे तो 7,500 आला. हा जो 7,500 प्रॉफिट आहे हा ओल्ड पार्टनरचा आहे. तो कबीर आणि रेशमाला आपण त्याचा रेशो आहे बघा 4:1 रेशो आहे ना, त्यामध्ये डिस्ट्रीब्यूट केला की त्याला 6,000 आणि 1,500. तुम्हाला माहितीच आहे हा जो प्रॉफिट आहे आपण पार्टनरच्याकडे वाटतो क्रेडिट साईडला. बघू शकता तुम्ही इथे बघा आपण काय केला, हा जो प्रॉफिट आहे तो पार्टनरच्या क्रेडिटला 6,000 आणि 1,500 डिस्ट्रीब्यूट केला 4:1 मध्ये. ठीक आहे, झालं समजलं? फर्स्ट अकाउंट तुमचं क्लिअर झालं. सेकंड जे पार्टनर्स कॅपिटल आहे ते आपण टॅली करूया. तर व्यवस्थित बदलत बघा कोणती साईड मोठी ते बघायची, म्हणजे असं काही नाही आहे डेबिट किंवा क्रेडिट कोणतीही साईडची अमाऊंट जास्त येऊ शकते. तर तुम्ही व्यवस्थित बदलत तर बघा इथे तुमची क्रेडिट साईडची तिघांची क्रेडिट साईडची अमाऊंट जास्त येते. बघा इथे तुमची जर बदलत तर कबीरची आपण टोटल केली, सगळे आयटम्स टोटल केली, इथे आली 1,47,000. बघा प्रिंटिंग मिस्टेक येते 0 कमी 1. हां 1,47,000. देन रेशमाची टोटल केली तर 86,500 आली आणि सुवर्णाचं बदलं तर 45,000 आले. हे तिन्ही बॅलन्स बघा आपण इथे लिहिले डेबिट साईडला टॅली करतो आपण. त्यामधून हे कॅपिटलचे बॅलन्स आहेत ना 1,44,000, 36 आणि 45,000 हे मायनस केलात. मग तुम्हाला बघा हा जो डिफरन्स मिळतो ना हा करंट अकाउंट. ठीक आहे, 3,000 मिळतो आणि ह्याचा 49,500 मिळतो आहे. ह्याला जो डिफरन्स आला त्याला करंट अकाउंट नाव दिलं. असं का केलं आपण? त्यांनी म्हटलं आहे बघा प्रॉब्लेममध्ये तुम्ही ॲडजस्टमेंटमध्ये बघू शकता. त्यांनी म्हटलं आहे की डिफरंट काय करा ट्रान्सफर करू द्या करंट अकाउंटला. मागच्या प्रॉब्लेममध्ये लोनही म्हटलं होतं तर लोनला केलं आपण ट्रान्सफर. कॅश म्हटलं असेल तर कॅशला ट्रान्सफर करायचं. ठीक आहे, आपण इथे बघा तुम्ही बघू शकता इथे करंट अकाउंटला ट्रान्सफर केला. आता इथे बघ करंट अकाउंट इकडे आले, कुठे आले? डेबिट साईडला आले. म्हणजे याचा सेकंड इफेक्ट आहे ना तो कुठे होणार? लायबी साईडला होणार. जर हे क्रेडिट साईडला आलं असतं तर ॲसेटला झाला असता. ठीक आहे, चला आपण त्याची पोस्टिंग ऑलरेडी बघा कॅपिटलचे बॅलन्स आपण ऑलरेडी लिहिले आहेत लायबी साईडला. फक्त आपण काय करूया हे करंट अकाउंटचे बॅलन्स जे दोन आलेत बघा 3,000 आणि 49,500 हे लिहून घेऊया लायबी साईडला. ठीक आहे, झालं सगळं झालं आपलं लायबी साईडचं. आता फक्त ॲसेट साईडचं आपलं बँक बॅलन्स आहे, तुम्ही डिस्प्लेवरती बघू शकता बँक अकाउंट आहे. टॅली केलं जो काय डिफरन्स आला म्हणजे टॅली केला जो बॅलन्स आला बघा 1,28,000 तो आपण ते लिहून घेतला. ठीक आहे, ॲसेट साईडला लिहून घेतला आणि फायनली आपण हे टॅली केलं बॅलन्स शीट. बघा दोन्ही साईडची आपली टोटल 3,37,500 3,37,500 आपले बॅलन्स शीट टॅली होईल. समजलं? व्यवस्थित सॉल्व करा. जे काही डाऊट्स असतील तुम्ही मला नक्की विचारा. ठीक आहे, थँक्यू.